नमस्कार। आज ईद उल अजहा अर्थात बकरीद कोपरगाव शहरामध्ये दोन्ही ईदगाह मैदान, एक अक्सा मस्जिद, नवीन ईदगाह मैदान तसेच कोपरगाव शहरातील जुने ईदगाह मैदान म्हणजे कोर्ट रोड या ठिकाणी प्रचंड प्रमाणात मुस्लिम समाजाने एकत्रित येऊन नमाज पठण केले, अदा केली। कोपरगाव शहरामध्ये ईद उल अजहा साजरी करत असताना फार मोठ्या प्रमाणात हिंदू मुस्लिम बांधवांनी एकमेकांना शुभेच्छा दिल्या। कोपरगाव शहरामध्ये एकीचे दर्शन घडले। सर्व मान्यवरांनी या ठिकाणी ईदगाह मैदानात येऊन मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या। याबद्दल ईद उल अजहा अर्थात बकरीद याबद्दलची सविस्तर माहिती रियाज सर यांनी दिली। धन्यवाद। कोपरगाव शहरात ईद उल अजहा म्हणजे बकरी ईद मोठ्या हर्ष, उत्साहात व आनंदात साजरी करण्यात आली। समस्त हिंदू बांधवांनी दिल्या मुस्लिम बांधवांना शुभेच्छा, घेतले आलिंगन, घडले शहरात एकीचे दर्शन। शहरातील अक्सा मस्जिद, ईदगाह मैदान व कोर्ट रोड ईदगाह मैदान येथे मुस्लिम बांधवांनी नमाज पठण केले। मौलाना हमीद राही यांच्या अधिपत्याखाली नमाज पठण करण्यात आले। तसेच कोर्ट रोड ईदगाह मैदान येथे मौलाना आसिफ मिल्ली यांच्या अधिपत्याखाली नमाज अदा करण्यात आली। समस्त मानव जातीच्या कल्याणासाठी, त्यांच्या उत्कर्षासाठी प्रार्थना म्हणजे दुआ करण्यात आली। तसेच आपल्या भारत देशाच्या सुरक्षेसाठी अहोरात्र झटणाऱ्या सैनिकाप्रती विशेष दुआ करण्यात आली। तसेच देशात शांतता नांदावी, एकोपा टिकावा, सर्वांनी गुण्यागोविंदाने राहून बंधुभाव निर्माण करावा, देशातील शेतकरी सुखी समाधानी व्हावा यासाठी अल्लाहकडे पावसासाठी प्रार्थना करण्यात आली। यावेळी शिर्डी उपविभागीय पोलीस उपाधीक्षक शिरीष वमने, कोपरगाव शहराचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांनी समस्त मुस्लिम बांधवांना बकरी ईदच्या शुभेच्छा दिल्या व ईद शांततेत, नियमात साजरी करावी अशी सूचना पण केली। तसेच कोपरगाव शहर व तालुक्यातील सर्व पक्षातील नेतेगण, माजी नगराध्यक्ष, माजी नगरसेवक, शहरातील सामाजिक कार्यकर्ते, प्रतिष्ठित नागरिक, डॉक्टर, वकील, इंजिनियर, प्रगतशील शेतकरी यांनी ईदगाह मैदान येथे उपस्थित राहून मुस्लिम बांधवांना मनापूर्वक शुभेच्छा दिल्या। तसेच समस्त हिंदू बांधव सुद्धा मोठ्या संख्येने उपस्थित होते। त्यामुळे शहरात एकीचे दर्शन घडले। हा शहरात चर्चेचा विषय ठरत आहे। ईदगाह मैदान येथे कोपरगाव नगरपालिकेने साफसफाई उत्तमरित्या केली। तसेच कोपरगाव शहर पोलीस स्टेशनचे स्टाफ यांनी चोख बंदोबस्त ठेवला। कोपरगाव तालुका मुस्लिम विकास कमिटी, मुस्लिम यंग फोर्स, लब्बैक ग्रुप व समस्त युवक वर्ग, हाजी महमूद भाई सय्यद, अय्यूब भाई शेख, अक्सा मस्जिदचे जावेद भाई कुशनवाले, मजीद भाई पेंटर, प्राचार्य रियाज शेख सर, मुन्ना भाई मंसूरी, फकीर मामू कुरेशी, नवाज भाई कुरेशी, मुस्लिम विकास कमिटीचे सर्व सदस्य यांनी विशेष परिश्रम घेतले। ईद उल अजहा अर्थात बकरी ईद म्हणजे केवळ पशुची कुर्बानी नसून ही अहंकाराची, गर्वाची, त्यागाची कुर्बानी असते, हे मौलाना मुनीर अहमद हायस्कूलचे माजी प्राचार्य रियाज शेख सर यांनी आमच्या सतर्क 24 तास न्यूज चॅनलला याबद्दल सविस्तर माहिती दिली। कॅमेरामन अब्दुल्ला सह सतर्क 24 तास न्यूज रहीमका पठाण, कोपरगाव। धन्यवाद। आज 7 जून 2025 संपूर्ण भारत देशामध्ये ईद उल अजहा म्हणजे बकरी ईदचा सण मोठ्या हर्ष उल्हासाने साजरा करण्यात आलेला आहे। सर्वप्रथम मी सर्व देशवासियांना ईद उल अजहा म्हणजेच बकरी ईदच्या हार्दिक शुभेच्छा देतो। ईद निमित्त संपूर्ण देशाच्या नागरिकांना ही ईद भरभराटी, समृद्धीची जाओ हीच अपेक्षा। बकरी ईद म्हणजे फक्त पशूंची कुर्बानी देणे हा नव्हे, तर त्यामार्गे एक उदात्त हेतू आहे। माणसाच्या ज्या ज्या वाईट सवयी आहेत, वाईट गुण आहेत, त्यांनी त्यांचा त्याग करावा। आपल्या ज्या प्रिय वस्तू आहेत त्या प्रिय वस्तू त्याने ईश्वरासाठी समर्पित करावा, हा त्यामागचा हेतू आहे। आणि हाच संदेश ईदच्या माध्यमातून दिला जातो। पशूंची कुर्बानी देणारे फार थोडे लोक असतात,
पण बरेचसे लोक या निमित्ताने संकल्प करतात आणि वाईट गोष्टीपासून स्वतःला परावृत्त करतात, वाईट सवयी सोडतात आणि आपल्या जीवनाला, पर्यायाने समाजाच्या जीवनाला सुकर बनवण्यासाठी प्रयत्न करतात. आपल्या देशाची अशीच उन्नती होऊ हीच अपेक्षा व्यक्त करतो. सर्वांना पुन्हा एकदा ईदच्या हार्दिक शुभेच्छा देतो. धन्यवाद. मुळे मी सर्व मुस्लिम बांधवांना शुभेच्छा देताना एवढं सांगेल की वाईट प्रवृत्तींचा त्याग करा, चांगल्या गोष्टींचा स्वीकार करा. आनंदाने, गुण्यागोविंदाने कोपरगाव शहरामध्ये शांतता नांदेल यासाठी प्रार्थना करा, या शुभेच्छा देतो. आणि मग हाजी महमूद भाईंनी काही सूचना दिल्या तुम्हाला, तर त्या सूचना देखील सर्वांनी पाळाव्यात. कुर्बानी करणं जितकं पवित्र आहे तितकंच कुर्बानीमुळे कुणाचं मन दुखवलं जाणार नाही, कुणाला त्रास होणार नाही याची पण काळजी घेतली पाहिजे. काही गोष्टी अनवधानाने पण होऊ शकतात, काही गोष्टी नकळत पण होऊ शकतात. त्यामुळे आपण जास्तीत जास्त काळजी घ्यावी. मला माहिती आहे जाणून बुजून कोणी काही चुकीचं काम करणार नाही, परंतु काही वेळा नकळतपणे होतं, त्यामुळे त्याची पण काळजी घ्यावी. आणि शहरामध्ये कायदा आणि सुव्यवस्था बिघडणार नाही यासाठी सर्वांनी प्रार्थना करावी. धन्यवाद.